जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विशाल मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 10वी-12वी ग्रॅज्युएशननंतरचे करिअर ऑप्शन या यूट्यूब सीरीजमधील आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनबद्दलची इन्फॉर्मेशन. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे ज्यातून आपल्याला कलेक्टर होता येतं ती वाली परीक्षा. आता जनरली एक लक्षात घ्या मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एक्झॅक्टली काय ते आधी आपण समजून घेऊयात. मित्रांनो, UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. कमिशन म्हणजे आयोग. UPSC हा एक आयोग आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादा विद्यार्थी म्हणतो की मी UPSCचा अभ्यास करतोय, तेव्हा ते त्याचं थोड्या प्रमाणात चुकीचं असतं. बिकॉज UPSC हा एक आयोग आहे आणि तो वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झाम घेतो. जसं की सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाममधून तुम्ही IAS, IPS, IFS अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 19 वेगवेगळ्या पोस्टवरती तुम्ही जाऊ शकता. ज्यातून आपण IAS बनतो म्हणजे कलेक्टर बनतो, ती एक्झाम म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस. त्यानंतर NDA आणि CDSच्या एक्झाम ज्यातून आपण डिफेन्समध्ये ऑफिसर बनतो म्हणजे संरक्षण दलामध्ये ऑफिसर बनतो, त्या एक्झाम म्हणजे NDA आणि CDS हे आपण एक्झाम युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच कंडक्ट करते. त्यासोबत आपण जर बघितलं तर CAPF म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस, ज्या की 5 वेगवेगळ्या फोर्सेस आहेत, BSF, CRPF, ITBP या टाईपच्या. त्यामध्ये जर ऑफिसर बनायचं असेल तर त्यासाठी असिस्टंट कमांडंट नावाची एक एक्झाम UPSCच कंडक्ट करते. CAPF असिस्टंट कमांडंट ही पण एक्झाम UPSC कंडक्ट करते. त्यामुळं आपण जर बघितलं तर UPSC हा एक आयोग आहे आणि बऱ्याचशा या प्रकारच्या भरपूर एंट्रीज आहेत, ज्या की स्पेशल एंट्री म्हणून पण आपण ओळखतो. तर त्यामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम कंडक्ट करते. आज आपण बघणार आहोत UPSC सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल, म्हणजे ज्यातून आपण कलेक्टर बनतो. IAS, IPS किंवा IFS या वेगवेगळ्या प्रकारच्या 19 वेगळ्या पोस्टवरती आपण जातो. त्या एक्झामबद्दल आपण UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामबद्दल आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याची पात्रता काय असेल, त्याची वयोमर्यादा काय असेल, त्याच्यासाठी किती अटेम्प्ट देऊ शकतो, नॅशनॅलिटी काय पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा एक लक्षात घ्या गोष्ट, UPSCच्या अंडर कोणकोणत्या सर्व्हिसेस येतात. जसं की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे, त्यानंतर IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, त्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे, त्यासोबत इंडियन अकाउंट सर्व्हिस आहे, IRTS आहे, IDAS अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टोटल 19 वेगवेगळ्या पोस्टवरती तुम्ही UPSCची एक्झाम देऊन जाऊ शकता. ह्या सगळ्या पोस्ट क्लास 1 गॅझेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरच्या असतात. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑल इंडिया सर्व्हिसेस 3 आहेत. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. या सगळ्या सर्व्हिसेसबद्दलचे इन डिटेल व्हिडिओज म्हणजे त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, त्याचं वर्कप्लेस काय असते, त्यांची ॲक्च्युली सर्व्हिस कुठं होते, त्यांचे प्रमोशन्स काय असतात, त्यांना भेटणारे जे पेमेंट आहे ते कुठून येतात किंवा ह्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टींवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक सर्व्हिसेसवरती आपला एक सेपरेट व्हिडिओ असेल. त्यामुळे ते व्हिडिओही तुम्ही नक्की बघा. त्यातून तुम्हाला ह्या सर्व्हिसेसचं जे काम आहे किंवा इंडियामध्ये ह्या सर्व्हिसेस किती महत्त्वाच्या आहेत. अगेन IAS ही एक सर्व्हिस आहे, म्हणजे नॉट नेसेसरी कलेक्टर जो आहे तो IASच असला पाहिजे. म्हणजे अगदी IAS हा एखाद्या महानगरपालिकेचा CEO ही असू शकतो किंवा एखाद्या मंत्रालयामध्ये सेक्रेटरीही असू शकतो किंवा त्याच्याकडे एखादी एक्स्ट्रा जबाबदारी दिलेली असेल, जसं की आपल्या RBIचे जे गव्हर्नर आहेत ते IASच आहे. सो असं प्रत्येक सर्व्हिसेसबद्दल आपण इन डेप्थ व्हिडिओ बनवणार आहोत, तेही तुम्ही नक्की बघा. आता आपण बघूयात IASसाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, म्हणजे UPSCची एक्झाम देण्यासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यामध्ये नॅशनॅलिटी ऑब्व्हियसली तुमची इंडियनच असली पाहिजे, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही भारताचे नागरिक असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं एज लिमिट, तर ते कॅटेगरी वाईज त्यांनी डिवाईड केलेलं आहे. जसं की जनरल कॅटेगरीसाठी 32व्या वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता तुमची एक्झाम आणि तुमचे जे मॅक्झिमम अटेम्प्ट्स असतील ते तुम्ही 6 असतील. तुम्ही 6 वेळाच ती एक्झाम देऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही OBC असाल तर मॅक्झिमम एज क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे 35 वर्षांचा आणि तुम्हाला मॅक्झिमम ती एक्झाम फक्त 9 वेळाच देता येईल. त्यानंतर जर SC STबद्दल तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम तुमचं एज आहे 37 वर्ष, म्हणजे 37व्या वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. अँड अगेन नंबर ऑफ अटेम्प्ट्स जे आहेत SC ST कॅटेगरीसाठी ते त्यांचं एज कंप्लीट होईपर्यंत तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. म्हणजे 37व्या वर्षापर्यंत जेवढे अटेम्प्ट तुम्ही देऊ शकाल तेवढे तुम्ही मॅक्झिमम अटेम्प्ट्स तुम्ही देऊ शकता. डिसेबल्ड जे आहेत म्हणजे जे की अपंग आहे, अपंग कोट्यासाठी 42 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे. 42व्या वर्षापर्यंत तुम्ही जेवढे अटेम्प्ट देऊ शकता तेवढे देऊ शकता. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल बोलायचं झालं, ही एक्झाम देण्यासाठी तुमच्याकडे एज्युकेशन काय असायला हवं, तर ऑब्व्हियसली तुम्हाला कलेक्टर बनण्यासाठी भारतामध्ये तुमच्याकडे डिग्री असायला हवी. डिग्री ती कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची असली पाहिजे, म्हणजे अगदी BA, BCom, BSc, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा मेडिकल फील्डमधून जर MBBS, BHMS वगैरे केलेलं असेल, फार्मसी फील्डमधून केलेलं असेल तरीही तुमची ती डिग्री चालते. म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक्झाम देण्यासाठी असलेला एक्झाम पॅटर्न. म्हणजे एक्झाम पॅटर्नमध्ये काय काय गोष्टी असतात, तर
बेसिकली बघा, ही एक्झाम जी आहे, जिथं तुम्ही IAS बनता, कलेक्टर बनता, IPS बनता, जिथं की SP असतो जिल्ह्याचा. ही एक्झाम देण्यासाठी तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजेसमधून जावं लागतं. प्रिलिम्स म्हणजे पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षेसाठी जनरली 2 पेपर राहतात. पहिला पेपर असतो GSचा, म्हणजे GS म्हणजे जनरल स्टडीजचा. तो पेपर असतो 200 मार्क्सचा आणि दुसरा पेपर असतो CSATचा. यातील पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी विचारले जातात. म्हणजे एक क्वेश्चन असतो 2 मार्क्ससाठी आणि दुसरा पेपर CSATच्या पेपरसाठी तुम्हाला टोटल 80 क्वेश्चन विचारले जातात 200 मार्क्ससाठी. म्हणजे इथं तुमचा एक क्वेश्चन असतो 2.5 मार्क्सचा. यामधून तुमचं जे मेरिट लागतं ते GSचा जो पेपर आहे त्याच्या कट ऑफवरती फायनल होतं. CSATचा पेपर हा क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे तुम्ही तो फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. CSATच्या पेपरमध्ये फक्त पास व्हायचं आहे. म्हणजे अबोव्ह 60-70 जर मार्क्स तुम्हाला पडले तर तुम्ही CSATच्या पेपरमध्ये पास होता. GSच्या पेपरचं जे फायनल कट ऑफ आहे तो दरवर्षी बदलत राहतो. मग GSच्या पेपरमध्ये किती मार्क्स आले तुमचे त्याच्यावरती तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला की नाही हे ठरतं. तुम्ही जेव्हा पूर्वपरीक्षा पास होता त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होते. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला टोटल 9 पेपर द्यावे लागतात. आता हे जे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे यातील बेसिक डिफरन्स हा आहे की पूर्वपरीक्षा जी आहे ती MCQ टाईप असते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप होते, जिथे की तुम्हाला एक क्वेश्चन आणि त्याला 4 ऑप्शन असतात. तसं मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असते. लेखी स्वरूपाची म्हणजे तुम्हाला तिथं प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात. आणि हे जे 9 पेपर आहेत त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात की पहिली एक कॅटेगरी येते जिथं की क्वालिफाईंग पेपर्स असतात, जिथं तुम्हाला इंग्लिशचा पेपर 300 मार्क्ससाठी असतो आणि दुसरा एक लँग्वेज म्हणजे कोणतीही भारतीय भाषा असलेला जो पेपर आहे, जसं की आपली मराठी भाषा, तर त्याचा एक पेपर असतो तो 300 मार्क्ससाठी असतो. ह्या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं असतं. क्वालिफाय म्हणजे फक्त पास व्हायचं असतं. ह्या 2 पेपरचे मार्क्स फायनल कट ऑफमध्ये पकडले जात नाहीत. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे सामान्य अध्ययन, म्हणजे GSचा पेपर. GSच्या पेपरमध्ये जनरली 4 पेपर असतात, म्हणजे 4 पेपर असतात GSचे. GSचा पहिला पेपर असतो 250 मार्क्सचा, GSचा दुसरा पेपर असतो 250 मार्क्सचा, GSचा तिसरा पेपर असतो 250 मार्क्सचा आणि चौथा पेपर 250 मार्क्सचा. आणि त्यासोबत तुम्हाला एक निबंधाचा पेपर असतो. तिथं तुम्हाला निबंध विचारलेले असतात. 2 निबंध तुम्हाला लिहायचे असतात. तो पेपर असतो 250 मार्क्ससाठी. असे टोटल GSचे म्हणजे सामान्य अध्ययनाचे टोटल 5 पेपर 1250 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातात. बरं, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये अजून एक डिफरन्स हा आहे की तुम्हाला पूर्वपरीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 1/3 निगेटिव्ह. तुमचे 3 चुकल्यानंतर 1 मार्क मायनस होतो. तसं तुम्हाला मेन्सला नाही आहे. मेन्सला तुम्हाला रिटन एक्झाम असल्यामुळं तुमचे जे मार्क्स मिळतील त्याच्यावरती तुमचा फायनल कट ऑफ ठरतो. अजून एक गोष्ट ही आहे की पूर्वपरीक्षा फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. त्याचं फायनल कट ऑफमध्ये काहीही संबंध नाही. म्हणजे पूर्वपरीक्षेत जेवढे मार्क्स तुम्हाला मिळालेत ते फक्त तुम्ही तो कट ऑफ क्लिअर होऊन मुख्य परीक्षा देण्यासाठी क्वालिफाय होता. मुख्य परीक्षामधले तिसरा जी कॅटेगरी आहे ती वैकल्पिक विषयांची. आता बघा मित्रांनो, टोटल 24 ते 25 वैकल्पिक विषय आयोगाने आपल्याला दिलेले आहेत. त्यातील कुठलाही एक विषय आपण सिलेक्ट करू शकतो. त्या एका विषयाचा, सपोज सोशिओलॉजी असेल किंवा जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, त्याचा एका विषयावर तुम्हाला 2 पेपर विचारले जातात. म्हणजे 2 वेगवेगळे पेपर तुमचे एका विषयासाठी होतात, ज्याला आपण ऑप्शनलचे पेपर्स असे म्हणतो. मग तुमचा जो ऑप्शनल असेल त्याच्यावरती तुम्हाला पेपर फर्स्ट होतो तो 250 मार्क्सचा आणि पेपर सेकंड होतो तो 250 मार्क्सचा. आता ह्याचा जो क्रायटेरिया आहे, मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही ह्या टोटल 9 पेपरमधून क्वालिफाय होता त्याचा कट ऑफ लागतो आणि त्या कट ऑफमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र होता आणि तुमचा इंटरव्ह्यू नंतर होतो 275 मार्क्ससाठी. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचा जो फायनल कट ऑफ आहे, म्हणजे जिथं ॲक्च्युली तुम्ही ऑफिसर बनताय, जिथं ॲक्च्युली तुम्हाला तुमची ऑल इंडिया रँक समजते किंवा तुम्हाला सर्व्हिस अलॉट केली जाते आयोगामार्फत, तो जो कट ऑफ आहे, जो फायनल कट ऑफ आपण ज्याला म्हणतो, तो कट ऑफ मुख्य आणि इंटरव्ह्यू ह्या 2 एक्झामच्या बेसिसवर दिला जातो. मुख्यचे मार्क्स जे की तुमचे सामान्य अध्ययनाचे जे पेपर आहेत आणि वैकल्पिक विषयाचे जे पेपर आहेत त्याचे मार्क्स आणि तुमचा इंटरव्ह्यू जो की तो 275 मार्क्स आहे, असे टोटल 2025 मार्क्स होतात. आणि ह्या 2025 मार्क्सपैकी तुमचा कट ऑफ निघतो आणि त्याच्यातून जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला तुमची पोस्ट मिळते. आता तुम्हाला कुठली पोस्ट मिळालेली आहे, सर्व्हिस कॅडर कोणता आहे किंवा कोणत्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कोणत्या कॅडरमध्ये अलॉट झालेला आहात, तर ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स अगदी म्हणजे पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्याचे जे सिलेबस आहे, त्याच्या एक्झाम डिटेल्स आहेत किंवा कोणत्या एक्झामला कशी प्रिपरेशन करायची, मुख्य परीक्षेसाठी कोणते पेपर असतात, त्याचा जो सिलेबस आहे तो इन डिटेल्स व्हिडिओ आपण 1 बाय 1 आणणार आहोत आपल्या चॅनलवरती. तर आपण ह्या सगळ्या एक्झामचा म्हणजे ही जी टोटल प्रोसेस आहे एक्झामची, हे छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये आपण क्लिअर करणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात, जिथे की आपण प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे आयोगाने दिलेला तो आपण इन डेप्थ बघणार आहोत. त्यासोबत त्याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल तो मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती डिपेंड असेल.
तर आपण ह्या एक्झामची जे प्रोसेस आहे हे छोट्या-छोट्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा. जेणेकरून जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ज्यातून IAS, IPS, IFS ह्या वेगवेगळ्या पोस्टवरती जाता येतं, ह्या एक्झामबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.